जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 16, 17 आणि 18वा श्लोक पाहत आहोत. श्लोक 16. चतुर्विद्या भजन्ते मा जनाः सुकृती नोऽर्जुन अर्थो जिज्ञासूर्थार्थी ज्ञानी च भरतवर्षभ. वर्षभ हे भरतवंशी अर्जुन हे श्रेष्ठ अर्जुन. सुकृतीनाः पवित्र कर्म करणारे अर्थार्थी. आर्ता हा अर्थ, जिज्ञासू हा जिज्ञासूच आणि ज्ञानी अर्थात प्रेम. चतुर्विद्या हा चार प्रकारची जना माणसे माम माझे भजनते भजन करतात अर्थात मला शरण होतात. हे भरत वंशियात श्रेष्ठ अर्जुन, पवित्र कर्म करणारे अर्थार्थी, आर्त जिज्ञासू आणि ज्ञानी अर्थात प्रेमी ही चार प्रकारची माणसे माझे भजन करतात अर्थात मला शरण होतात. श्लोक 17. तेषां ज्ञानी नित्ययुक्तं एकभक्तिर्विशिष्यते प्रिया हि ज्ञानी नोत्यमृतमहं स च मम प्रियः. तेषां त्या चार भक्तात नित्ययुक्त हा म्हणजे निरंतर लागलेला, एक भक्ती अनन्य भक्तियुक्त, ज्ञानी अर्थात प्रेमी भक्त, विशेषते श्रेष्ठ आहे ही, कारण ज्ञानी भक्ताला अहम मी अत्यंत प्रिय आहे च आणि सह तो मम मला प्रिया अत्यंत प्रिय आहे. त्या चार भक्तात माझ्यात निरंतर लागलेला अनन्य भक्तियुक्त ज्ञानी अर्थात प्रेमी भक्त श्रेष्ठ आहे, कारण ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. श्लोक 18. उदाराः सर्व एव ते ज्ञानित्वात्मैव मे मतम् अस्तिस्तः स हि युक्तात्मा मामेमानुत्तमगतिम्. येते पूर्वी सांगितलेले सर्वचे सर्व भक्त उदाराः फार उदार श्रेष्ठ भाव ठेवणारे आहेत. तू परंतु ज्ञानी तर मे आत्मा एवं स्वरूप आहे, मत आहे ही, कारण सहा तो युक्तात्मा माझ्याशी अभिन्न आहे, अनुत्तमाम ज्याहून श्रेष्ठ दुसरी, गतिम कोणती गती नाही, माम एव माझ्यातच स्थिरता दृढ स्थिती आहे. पूर्वी सांगितलेले सर्वचे सर्व चारही भक्त फारच उदार श्रेष्ठ भाव ठेवणारे आहेत, आणि परंतु ज्ञानी प्रेमी तर माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे, कारण की तो माझ्याशी अभिन्न आहे आणि ज्याहून श्रेष्ठ दुसरी कोणती गती नाही अशा माझ्यातच दृढ स्थित आहे. अशा प्रकारे 18 श्लोकाचा अर्थ संपला आहे. जय श्रीकृष्ण.